लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लवकरच लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आलेला आहे। परंतु ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींनी 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त जून हप्ता मिळणार नाही, त्यासाठी तुमच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लखपती दीदी योजनेचे अर्ज सुद्धा सुरू केलेले आहेत। केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। त्यासाठी लखपती दीदी योजनेचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। परंतु ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील, महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आले असतील त्या बहिणींना आज मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो। त्या दृष्टिकोनातून आजपासून जून महिन्याला 12व्या हप्त्याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यामधील 36 जिल्ह्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता विस्तांतर होत आहे ते 15 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC केलेली असेल तरच तुम्हाला जून हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलेले आहेत की आम्हाला पैसे आलेले आहेत, परंतु ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 15 जिल्ह्यांमध्ये, उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 11 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु आज 15 जिल्ह्यांमध्ये फक्त जून हप्ता सोडण्यात आलेला नाही, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। त्यामुळे या 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1,500 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे
म्हणजेच आज 2 लाभांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं आज 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यासोबत 20 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा 15 जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकांपैकी असेल, त्या बहिणींना आज सर्वात अगोदर जून महिन्याचा 12 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार नाही. म्हणजेच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे की याच बहिणींना पुढील हप्ते सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा या गोष्टी 100% माहिती असतील की मागील काही दिवसांपासून परत एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली होती. तर ही छाननी काल संपलेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून जून महिन्याचा हप्ता 3 गॅसचे 2,500 रुपये आणि लखपती दीदी योजनेचे अर्ज सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा संपलेली आहे. परंतु या छाननीमध्ये काही बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काय सांगितले आहे की या छाननीमुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. परंतु ज्या बहिणींचा अर्ज अपात्र झालेला असेल त्या बहिणींना मेसेज आलेला आहे आणि ज्या बहिणींचा अर्ज पात्र ठरलेला असेल त्या बहिणींना सुद्धा मेसेज आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला अप्रूव्ह म्हणून मेसेज आलेला असेल. परंतु ज्या बहिणी अपात्र झालेल्या असतील त्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा आलेले आहेत. म्हणजेच आज ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला नसेल त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच या 15 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे आणि 10 बँकेमध्ये या जून हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आज जून हप्ता सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या जून हप्त्यासाठी परत एकदा 4.25 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे. तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं बँक खाता 10 बँकेमध्ये असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे या जून हप्त्यासाठी परत एकदा 4.25 कोटींचा निधी कालच मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता. तर तो निधी कालच या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र सुद्धा असायला पाहिजे. जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना 2 मेसेजपैकी एक मेसेज 100% आलेला आहे. बघा ज्या ज्या बहिणी अपात्र झालेल्या असतील त्या बहिणींना असा मेसेज आलेला आहे. बघा, युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल. ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्यांना जून हप्ता मिळणार नाही आणि पुढील जे उर्वरित 4 वर्ष राहिलेले आहेत या पुढच्या 4 वर्षांमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्यांना आज 100% जून हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला हा मेसेज आलेला असेल किंवा तुम्हाला कोणताच मेसेज आलेला नसेल तरी पण तुम्हाला जून हप्ता मिळणार आहे. परंतु रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बघा, पात्र झालेल्या बहिणींना असा मेसेज सुद्धा सोडण्यात आलेला आहे. बघा, युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ह फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल. अशा पद्धतीने ज्या ज्या बहिणींना मेसेज आलेला असेल त्यांना पैसे येतील, कारण छाननीनंतर त्यांचाच अर्ज पात्र ठरलेला आहे. रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो. म्हणजेच तुम्ही 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत वाट पाहत असतात की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. तर हे पैसे शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतात. त्या संबंधित
आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितले आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता इथून पुढे शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होणार आहे. परंतु सर्व लाडक्या बहिणींनी आदिती तटकरे मॅडमकडे एक मागणी केलेली आहे की प्रत्येक महिन्याची कोणतीतरी एक तारीख फिक्स करा, जेणेकरून महिलांना सुद्धा समजून जाईल या तारखेला जून हप्ता, जुलै हप्ता, ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता म्हणजेच पुढचे हप्ते कोणत्या तारखेला येतील हे सुद्धा बहिणींना अगोदर समजून जाईल. बघा लाडक्या बहिणीनं आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत. सरासरी सर्व बहिणींना 11 हप्त्यांचे 16,500 रुपये मिळालेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना सुरू होऊन सध्याच्या स्थितीला 11 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता जून हप्ता आला की तुम्हाला 12 महिने सुद्धा पूर्ण होत आहेत. म्हणजेच कंप्लीट 1 वर्ष लाडकी बहीण योजनेला झालेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजेच वर्ष पूर्ण झाल्यामुळे लाडक्या बहिणींना एक गिफ्ट देण्यात येणार आहे. ते गिफ्ट सुद्धा लगेच सांगतो. बघा ते गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना याच्या पुढे 1 लाख वर्षाला मिळणार आहेत. म्हणजेच लखपती दीदी योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा अनुदान मिळणार आहे. परंतु या लखपती दीदी योजनेचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आहे आणि पैसे महिना टू महिन्याला मिळणार की वर्षाला मिळणार ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. तर बघा अशा काही बहिणी आहेत की त्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत परंतु पुढील हप्त्यांचे पैसे येत चाललेले आहेत. बघा लाडक्या बहिणीनो जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवू शकता किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत किंवा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे त्यावरती सुद्धा तक्रार नोंदवू शकता. बघा मागील हप्त्यांचे पैसे ज्यांना ज्यांना आलेले नसतील किंवा अर्धवट पैसे आलेले असतील त्या बहिणींनी या 2 ठिकाणी तक्रार सुद्धा द्यायची आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त जून हप्ता मिळणार नाही, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. याची तारीख सुद्धा पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे. या तारखेपासून लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज तुम्हाला जून हप्ता मिळणार आहे परंतु गॅस कनेक्शनचे पैसे आजच तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. तर या गॅस कनेक्शनसाठी 1 तारीख फिक्स सुद्धा करण्यात आलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या 4 पात्रता सुद्धा तपासण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी या पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच बहिणींना जून हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच या 4 पात्रतेमध्ये ज्या ज्या बहिणी बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा आज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत. त्या 4 पात्रता अगदी 1 मिनिटामध्ये बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सुद्धा येऊन जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो या ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रतांपैकी जे पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ती पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी श्रीमंत असतील त्या बहिणींचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा चेक केला जाईल आणि ज्या बहिणी गरीब असतील त्यांचा सुद्धा उत्पन्नाचा दाखला चेक केला जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो पहिलीच पात्रता घालण्यात आलेली आहे. श्रीमंत बहिणी असतील, गरीब बहिणी असतील किंवा मध्यमवर्गीय बहिणी असतील या सर्व बहिणींचे उत्पन्न किती आहे हे पाहिलं जाईल. त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजेच तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशाच बहिणींना पैसे मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो दुसरी पात्रता म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील अशा बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु ज्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत नसतील, ज्या बहिणी रेल्वेने प्रवास करत असतील, बसने प्रवास करत असतील, म्हणजेच त्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल आणि त्यांच्याकडे 2 चाकी गाडी असेल, सायकल असेल, बैलगाडी असेल अशा बहिणींना पैसे येणार आहेत. म्हणजेच जे दुसरी पात्रता तपासण्यात येत आहे दुसरी पात्रता म्हणजे बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल तरच पैसे मिळणार आहेत. तर जून हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं जे तिसरी पात्रता घालण्यात आलेले आहे ते तिसरी पात्रता म्हणजे ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असतील, PM किसान योजनेच्या लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना यांसारख्या डबल योजनांचा लाभ घेत असेल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही. बघा ज्या बहिणी फक्त लाडकी
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्याच बहिणींना जून हप्ता मिळणार आहे। परंतु ज्या बहिणी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। आणि लाडकी बहिणीनं शेवटची म्हणजे चौथी पात्रता म्हणजे ज्या बहिणी टॅक्स भरत नसतील, ज्या बहिणी नोकरीमध्ये कामगार नसतील, ज्या लाडक्या बहिणी पेन्शनधारक नसतील अशाच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ज्या ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्या बहिणींना आज जून हप्ता मिळणार आहे, कारण अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेले होते। त्या छाननीमुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड डिलिंक सुद्धा झालेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर सध्याच्या स्थितीला तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर पैसे येणार आहे। तुम्हाला आता सांगितलेले 4 नियम आहेत, त्या जर 4 नियमांचं पालन तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने केलं तर तुम्हाला सुद्धा जून हप्ता मिळणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणी बँकांच्या 4 नियमांचे पालन करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे। बँकांचे 4 नियम सुद्धा सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत? बघा तुम्हाला जून हप्ता 21 रुपये प्रमाणे देण्यात येणार होता, परंतु अजून त्याच्यावरती कोणताही निर्णय झालेला नाही। राज्य सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे। आणि गॅस कनेक्शनचे पैसे 2500 रुपये देण्यात येणार होते, परंतु 830 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आज विस्तार सुद्धा होणार आहे। सोबतच ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळाले नसतील त्या बहिणींना मागील पैसे मिळणार का? बघा थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे। या नंबरवरती तुम्ही सुद्धा तक्रार नोंदवायची आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे। नंबर नीट लक्षात तुम्ही ठेवायचा आहे। बघा 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही सुद्धा हा नंबर देण्यात ठेवायचा। तर बघा लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही 2 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहोत, त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज याच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। आज काही बहिणींना पैसे सोडण्यात आलेले आहेत, म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये बरोबर पद्धतीने पैसे जात आहेत का हे आज चेक केलेलं आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे, कारण जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अजून 2 दिवसानंतर पैसे येतील। परंतु आज ज्या बहिणींना पैसे सोडण्यात आलेले आहेत तर ते पैसे ट्रायल म्हणून सोडण्यात आलेले आहेत, म्हणजेच पैसे बहिणींच्या खात्यामध्ये सुरळीतपणे जात आहेत का हे पाहण्यासाठी काही मोजक्या बहिणींना पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्याच्यामध्ये पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर, चौथा जिल्हा रायगड, 5वा जिल्हा सातारा, 6वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 8वा जिल्हा परभणी जिल्हा, 9वा जिल्हा बीड, 10वा जिल्हा अमरावती, 11वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 12वा जिल्हा चंद्रपूर जिल्हा, 13वा जिल्हा गडचिरोली जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा लाडक्या बहिणीनं या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील। त्यासोबत काही बँकांची निवड करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, कॅनरा बँक असेल, यांसारख्या ज्या बँका आहेत त्या बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सर्व तयारी पूर्ण होणार आहे। 2 दिवसानंतर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज काही मोजक्या बहिणींना पैसे सोडण्यात आलेले आहेत। तपासणी केली जात आहे की बहिणींच्या खात्यामध्ये बरोबर पैसे जात आहेत का हे सुद्धा तपासण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो 2 दिवसानंतर सर्व बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। 2 दिवसानंतर राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।